रामकृष्ण हरी माऊली. काल आम्ही पेरूच्या बागेत गेलो नव्हतो. काल मिरची तोडली होती आम्ही आणि आज पेरूच्या बागेतलं गवत चालू करायचं आहे काढायला. आणि आता तेच करणार आहे मी. पप्पा पण आलेत, पप्पा पुढे गेलेत, आता मी चालले. आणि पप्पाला आज पंढरपूरला जायचं आहे. मम्मी पप्पा पंढरपूरला जाणार आहे त्याच्यामुळं आज आम्ही घरी लवकरच जाणार आहे. त्यासाठी लवकरच आलतो रानामध्ये. आणि आता गवत काढायचं आहे. पप्पा शेळ्यांना गवत टाकायला लागले तर. आणि मग आता आम्ही पेरूमधलं गवत काढणार आहे आणि पेरूच्या बागेला औषध पण सोडायचं आहे आज. आणि ते पण करणार आहे आता आम्ही. एका शेळीला गवत खाण्यासाठी पप्पांना मोकळ्या रानामध्ये गवत आणून बांधलंय बघा. छोटं छोटं गवत आहे, तीच खाते ती. एकटीलाच आणून बांधलं इथं बघा कशी खाते. मने 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 कुठे चालले ग? पेरूच्या बागेमध्ये तर आले बघा. ड्रिपला पप्पांनी पाणी सोडलंय. चालू आहे बघा ड्रिपला पाणी. ड्रिपचं पाणी बंद करावं लागतंय, नाहीतर इथं गवत काढायला येत नाही. गवताला जास्त चिखल लागतोय. तर पप्पाला सांगून हे पाणी बंद करावं लागतंय. आता चालू आहे बघा पाणी. आवाज दिला होता मी पाणी बंद करण्यासाठी, पण पप्पा म्हणते आता लाईट जाते आणि पाणी बंद होतंय. त्यासाठी आता तसंच गवत काढावं लागेल थोडा वेळ. परत तर काय लाईट जाते आणि पाणी बंद होतंय. काढायला चालू केलं होतं बघा, पण पाणी सोडलं होतं पप्पानी आणि चिखल जास्त होत होता गवत काढताना. जास्त माती लागत होती गवताला. आता तसंच काढायचं थोडा वेळ. लाईट जाईल परत आणि पाणी बंद होतंय. गवत तर काय नीट काढा येत नव्हतं बघा, चिखल लागत होता बघा. हात घाण व्हायला लागलेत. पाणी सोडलं होतं पप्पानी सकाळ सकाळी, चिखल लागायला लागला. थोडंसं जास्त ऊन पडस तर तसंच गवत काढावं लागतंय आता. अगोदर या रानामध्ये ऊस होता आणि कुठं तर बघा ऊस उगवून आलाय. मोठी मोठी ताटं आलेत ऊसाची पण. ऊस काढून याच्यामध्ये आम्ही पेरू लावलाय आणि कुठं तरच ऊस आलाय बघा. आणि दोन्हीच्या दोन्ही ऊस मी मोडून काढल्यात बघा. किती हिरवं आहेत. दोन्ही पण काढलेत. ह्या इकडं पण दोन आहेत बघा. गवताच्या बरोबर मधोमध आलेत. पण पप्पांनी मला आधीच सांगितलंय जिथं ऊस दिसतोय तिथला ऊस काढून घे म्हणून. परत तो ऊस मोठा होतोय, त्याच्यासाठी छोटा आहे तोपर्यंतच तो काढून घ्यायचा सांगितलंय पप्पांनी मला. म्हणून काढून टाकते मी हा ऊस. या इथं समोर पण किती ऊस आहे बघा. ह्या लाईनीला जरा जास्तच ऊस उगवलाय. अगोदर ज्या या रानामध्ये ऊस होता आणि त्या ऊसाच्या कांड्या राहिलेल्या ना, त्याच्यातून असं ऊसाला कोंब फुटलेत बघा. अजून पण खूप आहे बारीक बारीक ऊस बघा किती आलाय. सगळं हा ऊस काढून घ्यावं लागतोय कारण परत मोठा होतोय. आणि काढून घेऊन मी शेळ्यांना टाकणार आहे हा. बघा एक ऊस मी मुळी सकट उपसला होता, त्याला खाली ऊसाची कांडी आहे बघा आणि वर हा कोंब उगवलाय. कोंब मोठा आहे आणि ऊसाची कांडी बघा खाली. ही ऊसाची कांडी आहे आणि त्याला पाणी पडल्यावर त्यातनं मुळ्या फुटून त्याला कोंब आलाय वर बघा. हा असा कोंब आलाय. गवत काढायचं मी बास केलं होतं बघा. भरपूर गवत काढलंय मी आणि पप्पांनी सांगितलं होतं गवत काढून झाल्यावर जे काढलेलं गवत आहे ते गुरांच्या गोट्यामध्ये घेऊन जाऊन शेळ्यांना टाक. आता गवत घेऊन शेळ्यांना टाकायचं आहे मला. इथपर्यंत लाईन कंप्लीट केली आहे मी आणि आता शेळ्यांना गवत घेऊन चालली आहे. शेळ्यांपाशी गवत आणून टाकलं होतं बघा मी. आता सगळ्यांना थोडं थोडं गवत टाकायचं आहे. सगळ्यांना थोडं थोडं गवत टाकायला लागली आहे.
इथं आमचा शुका पण थोडं गवत खात होता बघा. शुकाला पण आमच्या गवत टाकलं आणि सगळ्यांना गवत टाकून झालं होतं बघा माझं. गवत टाकत होते आणि मला काय दिसलं होतं बघा, मुंगूस होतं. हे बघा इकडं आलंय. कसं आहे, कसं पळतंय, पूर्ण दिसतंय बघा. आता कोंबड्या असल्यामुळं इथं मुंगूस सारखं येतात. त्याची पिल्ली पण आहेत खूप, पण आज पिल्ली आलीच नाहीत बघा. कसं बघतंय माझ्याकडे. काय करायला लागलंय तिथं काय माहिती. तिथली माती उकरते बघा, ते पायाने माती उकरते, माझ्याकडे बघतंय. काय चालू आहे काय माहिती. किती मोठा आहे बघा. असं पुढं आले होते आणि चाललंय बघा. आता ते गेलं घासामध्ये गेलंय बघा.